मी 15 दिवसाआधी आपला हा क्लब जॉईन केलेला आहे आणि काल माझं 1 to 1 सेशन सुद्धा सुरू झालंय. तर मी गेल्या 5-6 महिने अजून खूप साऱ्या मोठ्या कर्जाच्या विळख्यात बुडालेलो होतो आणि मी विचार करत होतो की बाबा मला हे आपलं कर्ज कशा प्रकारचं नील करता येईल आणि त्यासाठी मला कोणता मार्ग हे करावा लागेल. तर सर माझ्यावर होम लोन होतं, त्याच्यानंतर इन्शुरन्स लोन होतं, सोलर लोन होतं, पर्सनल लोन होतं, 3 क्रेडिट कार्डचे बिलं होते. त्यानंतर आपलं जे आहे आपलं श्रीराम फायनान्सचे म्युच्युअल फंडचं लोन होतं आणि अजून काही मित्रांचे पैसे होते सर एकदम. तर एवढ्या मोठ्या ह्याच्यात मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे. माझी सॅलरी जाऊन पण माझ्यावर तर कर्ज भरपूर होतं आणि मी क्रेडिट कार्ड बघून ते मॅनेज करायचं. म्हणजे या क्रेडिट कार्डचे पैसे काढायचे दुसऱ्यात टाकायचं, त्याचे काढायचं तिच्यात टाकायचे. असं करत होतो. त्यामुळे ते मला घर चालवणं पण सर खूप कठीण झालं होतं. कसं चालवायचा हा प्रश्न पडला होता. शेवटी मी खूप विचार केला की बा आता आपल्याला काहीतरी करावं लागेल किंवा कुठला तरी मार्ग शोधावा लागेल. आणि तेवढ्यातच सर मी आपल्या वल्लभ सरांचं ते फेसबुकवर हे आहे फेसबुकवर बघितलं आणि ते जॉईन केलं. त्यानंतर वल्लभ सरांकडून मला बरंचसं मार्गदर्शन भेटलं आणि आणि त्याच्यातून सर मी आता या 8 दिवसामध्ये माझं एक होम लोन क्लिअर केलं, इन्शुरन्स लोन क्लिअर केलं, सोलर लोन क्लिअर केलं, त्यासोबतच पर्सनल लोन क्लिअर केलं, त्यासोबतच एक मित्रांचे पैसे घेतले ते क्लिअर केले आणि काल सर मी क्रेडिट कार्डचं लोन पण सुद्धा क्लिअर केलं सर. म्हणजे जवळपास 8 दिवसांनी 6 ते 7 लोन क्लिअर केले. आता माझे फक्त 2-3च लोन आहे आणि मी असं मॅनेज केलं सर की बा माझं घर पण चाललं पाहिजे आणि माझे लोन पण क्लिअर झाले पाहिजे आणि मी थोडं टेन्शन मुक्त जगू शकलो पाहिजे सर. या हिशोबाने सर मी हे केलो आता आणि जेव्हापासून सर आपला क्लब मी जॉईन केला तेव्हापासून मी स्वतःला एनर्जेटिक हे करतो आणि सर एक मोठ्या ध्येयावर मी काम करणं चालू केलेलं आहे. मी एक्सपोर्ट इम्पोर्टचा एक कोर्स जॉईन केला कारण वल्लभ सरांनी म्हटलं बा सर्वात पहिले ऍक्शन घ्या. जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेत ना तोपर्यंत तुम्ही कामाला सुरुवात करत ना आणि त्याच्यावर चाललंय. आता सर आपला क्लब भेटल्यापासून मी 80% माइंडसेटवर काम करत आहे सर. म्हणजे जर तुम्हाला कुठल्या एखाद्या गोष्टीवर जर यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला मनाला किंवा बुद्धीला ट्रेन करा आणि त्या हिशोबाने विचार करायला सुरुवात करा सर एकदम. तर मी पुस्तकं वाटायचं खूप कंटाळा करायचे. पण तुमचा सेशन तुमचं हे जॉईन केल्यापासून सर मी पुण्यात जाऊन पुस्तकं विकत आणले सर मी. मी जादू पुस्तक पुण्यातून विकत घेतलं. त्यासोबतच सर एक स्वामी विवेकानंदाचं मन आणि त्याची शक्तीचे पुस्तक विकत घेतलं किंवा मनाची ताकद काय असते. आणि सर मी आता रोज आपलं जे म्हणतात टू डू लिस्ट तयार करायची. मी असं काय करत नव्हतो सर आधी. कारण माझा दिवस यायचा कसं तरी जायचा त्यातून काय गोल निघायचं नाही. तर मी आता रोज लिहित आहे सर की मला दिवसभरात काय काम करायचं आहे आणि कुठं काम करायचं आणि ते काम केलं मी टिक करतो सर माझं हे काम झालं आता हे करायचं आहे. आणि आधी सर मी ऑफिसमध्ये माझ्या बऱ्याचशा मित्रांसोबत वेळ जायचा 1.5 तास 2 तास जायचा. आता त्या वेळामध्ये मी पुस्तक वाचायला सुरुवात केली सर एकदम. व्हिडिओ ऐकायला सुरुवात केली सर एकदम. हे बरंचसं आहे. ही जी सवय अशी झाली तर माझ्या घरात माझ्या मिसेसला पण सुरुवात झाली आणि आता नुकतंच माझी मिसेस मला म्हणायला लागली बा सर एक आपण एक पुस्तकाची पुस्तक केलं असतं ना सर कपाट ते विकत आणू आणि आपल्या घरात आतापर्यंत जेवढे पुस्तक आपण डम करून ठेवलेले आहेत ते पुस्तक त्या कपाटामध्ये लावू सर एकदम. तर या बऱ्याचशा गोष्टी जर आता चेंज व्हायला लागल्या आणि आता सर मी आधी खूप उशिरा उठायचो सर. 8 साडे 9ला उठायचो. आता आपला क्लब सुरू केल्यापासून मी 6ला उठायला सुरुवात केली सर आणि 1 तास फिरून पुन्हा 7ला बरोबर आपला क्लब मी जॉईन करायला लागलो होतो. त्या बऱ्याचशा गोष्टी सर माझ्या आता यायला लागलेल्या आहेत आणि आता असं मला वाटतंय सर की खरोखर मी माझ्या कामाला सुरुवात केली. माझा नवीन जन्म झाला सर असं वाटायला लागलंय बा आणि खरोखर आता मी माझ्या आयुष्यात नवीन स्वप्नाच्या ध्येयपूर्तीकडे चाललेलो आहे. नवीन आयुष्य मिळालेलं आहे. हे सर्व आपल्या फ्रीडम आणि फॉर्च्यून क्लबचं येत आहे आणि रोज रोज सर पॉझिटिव्ह गोष्टी ऐकून ही गोष्ट ऐकून मला कळायला लागलेलं आहे की बा खरोखर गॅटोड काम करते. फक्त तुम्ही योग्य दिशेने त्या वळणावर जर चाललात आणि त्या दिशेने जर विचार केला तर तुम्ही नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत एक दिवस यशस्वीपणे पोहोचू शकता. आणि सरांना म्हटलं की बा तुम्ही पहिले स्वतःवर गुंतवणूक करा. जर तुम्ही स्वतःवर गुंतवणूक कराल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाला योग्य गुंतवणूक करू शकाल. तुम्ही कुटुंबाला योग्य शिखरात नेऊ शकाल. हे काल सर मला आपल्या माध्यमातून चालू. सो सर मला आपल्या फॉर्च्युनर फ्रीडम क्लबच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी रोज रोज नवीन शिकायला मिळत आहे आणि दिवसेंदिवस सर माझ्याच ग्रो होत आहे हे मला जाणवत आहे सर एकदम. हे सर्व सर आपल्या फ्रीडम अँड फॉर्च्यून क्लबचं आपल्या जे सदस्य रोज नवीन नवीन शेअर गोष्ट करतात या सगळ्यांचं ते यशस्वी हे आहे यश आहे ते असं सर मला वाटतं. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व आपल्या एफ एफ क्लबना मी मोर पॉवर टू मोर सक्सेसफुल खूप खूप आभारी धन्यवाद.